नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, ताईंचं, दादांचं, छोट्या-छोट्या चिमुकल्यांचं, आजी-आजोबांचं आणि तुम्हा सगळ्यांचंच पूजा भोसले लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती खूप-खूप स्वागत आहे. तर हे बघू शकता तुम्ही, सकाळी-सकाळी खूप छान असं वातावरण झालं होतं. सूर्योदय झाला होता. म्हटलं चला थोडंसं शूट घेऊया, कारण सकाळचं वातावरण खूप प्रसन्न असतं आणि एवढ्यात मी रोजच सकाळी लवकर उठते. तर हे बघा, सकाळी-सकाळी मी पारिजातकच्या झाडाकडे गेली होती. म्हटलं बघू आपण आज किती फुलं आलीत. तर या पारिजातकच्या झाडाला खूप सारी फुलं आली होती आणि खरंच खूप छान सुवास त्याचा सुटला होता. खाली पण फुलांचा सडा पडला होता. काही फुलं झाडावरतीच गळून पडली होती आणि खूप छान वाटत होतं. एकदम प्रसन्न असं वातावरण झालं होतं. कारण पारिजातकला खूप जास्त फुलं आलेली आणि जेव्हापासून मी या झाडाची कटिंग केली तेव्हापासून खूप सारी फुलं आलीत. तर हे बघू शकता इकडं गुलाबाचं झाड. गुलाबाला सुद्धा खूप छान अशी फुलं उमलली होती. ही बघू शकता कळी आणि खरंच खूप सुंदर अशी फुलं उमलली आहेत. आणि फुलांचं जसं-जसं दिवस 2-3 दिवसाची ना फुलं झाली की त्याचा कलर पण एकदम चेंज होऊन जातो. तर बघू शकता इथे साईडला असं ऑरेंज कलरचं आहे, पण हे गुलाब मात्र येलो कलरचं आहे. तर इकडे गोखरणीची फुलंसुद्धा खूप जास्त उमललेली होती. कारण 2-3 दिवस झालं फुलंच तोडली नाही आहेत. त्याच्यामुळे खूप छान उमलले आहेत आणि हे गोखरणीचं आयुर्वेदिक झाड आहे. याच्या मागे पण भरपूर काहीतरी मध्ये काहीतरी सांगितलेलं आहे. ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की कधीतरी सांगेल. कारण आता सध्या तरी माझ्याकडं म्हणजे बरीचशी इन्फॉर्मेशन नाही आहे. कारण हे आयुर्वेदिक आहे. याचं सरबत बनवतात. गोकर्णीच्या फुलांचा चहा वगैरे बनवतात. हे मी माझ्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये देखील तुम्हाला सांगितलं आहे. आणि हे आहे चांदणीचं झाड म्हणजेच चांदीपाट. पांढरी फुलं येतात त्याला. हे बघू शकता. याच्यामध्ये पण खूप व्हरायटी हे मी मागच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं आहे. यालासुद्धा खूप अशी फुलं येऊन गेली होती आणि आणखीनही फुलं येतात. कळ्या पण भरपूर आहेत. तुम्ही बघू शकता. एवढंसं छोटंसं झाड आहे, पण फुलांनी पूर्ण बहरून गेले. तर आणखीन एक आहे जे मी कुंडीमध्ये लावले. त्यालासुद्धा एक खूप छान सुंदर असं फुलं आलेलं आहे आणि हे लिलीचं फुलं आहे. पलीकडे तुम्ही बघताय कोरफडीमध्ये तिथं पण एक सदाफुलीचं झाड आहे आणि ते सुद्धा मी तोडलं होतं तरी फुटले. त्यालासुद्धा खूप छान फुलं आली आहेत. तर इकडे बघू शकता आमच्या शेजारच्या काकूंकडून मी गुलाबाचं झाड आणलं होतं आणि हे सुद्धा खूप छान फुटले. प्लीज याला कोणाची नजर लागायला नको. कारण भरपूर दिवस झाले मी हे झाड माझ्या घरी येण्यासाठी प्रयत्न करते पण छान येते, फुटते आणि नंतर जळून जाते. नंतर मस्त छान घरामध्ये आली. आता बरेच दिवस मी प्रोटीन पावडर घेतली नव्हती. म्हटलं चला आज काहीही झालं तरी प्रोटीन पावडर घ्यायचीच ठरवलं होतं. म्हणून म्हटलं चला आपण आधी पहिलं प्रोटीन पावडर तयार करून घेऊया आणि नंतर ती पिऊन घेऊया. इकडे 2 चमचे मी पाण्यामध्ये प्रोटीन पावडर घेतले. 1 ग्लास पाणी घेतले आणि 2 चमचे प्रोटीन पावडर. मस्त छान त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकली. कारण मला दुधामध्ये घ्यायला आवडत नाही म्हणून मी पाण्यामध्ये घेते. डॉक्टरांनी सांगितले पाण्यामध्ये घेतली तरी चालते. मग थोडीशी 2 चिमूट मी त्याच्यामध्ये साखर टाकली आणि ते झाकून वगैरे ठेवलं आणि छान मिक्स असं ते ढवळून घेतलं. तर बघू शकते ते सांगितले की 2 टाईम 2 चमचे दुधामध्ये घ्यायचे. पण मी 2 टाईम नाही, मी एकच टाईम घेते आणि ते पण पाण्यामध्ये घेते. हे सगळं एकदम मस्त छान असं ढवळून वगैरे घेतलं मी. कारण साखर लवकर विरघळेल. ते पिऊन घेतलं. तोपर्यंत इकडे मी छान असं पीठ मळून घेतलं होतं. म्हटलं चला पीठ मळून घेतलंय तर छान असं थोडंसं भिजून द्यावं कारण माझ्या चपात्याच फुगत नाही. एकाकडं गॅसवर टोपलं ठेवलं, छान स्वच्छ धुतलेलं कापड ठेवलं आणि इकडे दूध मी तापवून ठेवलं होतं. म्हटलं आपण चपात्या करून घेऊया. आता काल जे मी आवरलं ते इथे बघा हे असं व्यवस्थित ठेवलेलं आहे. तरी पण मला स्वतःला थोडासा पसारा वाटतोय. म्हटलं आपण आता ह्याची छान पिठाचे छोटे-छोटे उंडे बनवून घेऊया. कारण मला सवयच आहे पीठ मळून ठेवल्यावर अगोदर त्याचे मस्त असे उंडे बनवून घ्यायचे. तर बघू शकता इथे छोटे-छोटे मी गोळे बनवून घेतलेले आहेत. नंतर आता हे मी लाटून घेतलं आहे. आता प्रत्येक गोष्ट शूट करायला मला काही पॉसिबल होत नाही. तर हे असं मी छोटं-छोटं लावून घेतलं. त्याला आता तेल लावत आहे. तेल वगैरे लावून घ्यायचं आहे सगळ्या उंड्यांना. म्हणजे हे लाटून घेतलं मी याच्या लाट्या बनवून छोट्या-छोट्या आणि ते असं चौकोनी याच्यामध्ये दुमडून घेते. कारण मला अशाच चपात्या आवडतात. कारण या चपात्या थोड्याशा फुगतात पण म्हणजे माझ्या तरी थोड्याशाच फुगतात, जास्त फुगत नाहीत आणि त्याला छान असे पदरही सुटतात 2-3 आणि खायलाही अशा चपात्या छान लागतात. आता कोणी-कोणी असं तेल लावल्यावरती त्याच्या मध्ये थोडंसं पीठ टाकतं, पण मी पीठ टाकत नाही. मला ते आवडत नाही. माझ्या सासूबाई टाकतात. मी पण कधी-कधी टाकून पाहते, पण मला ते बरोबर वाटत नाही चपातीची टेस्ट. पण आत्यांनी बनवलं की ते छान लागतात म्हणून त्या तसंच बनवतात. हे बघा इकडे मी असे उंडे बनवून घेतले 5-6. तुम्ही असं करता का? मला ते देखील कमेंट करून सांगा. कारण चपात्या पटपट होतात असे उंडे बनवून ठेवले की.
म्हणून मी तसं कधी छान असं लाटून घेतल्या चपात्या. तर तुम्ही बघू शकता छान अशी गोल गरगरीत चपाती लाटली. आता माझी सुरुवातीला जेव्हा मी चपात्या शिकत होती तेव्हा तशा काही चपात्या बनत नव्हत्या, गोल बनतच नसायच्या, तर त्रिकोणीच व्हायच्या. कारण मी तसं ते घडी घालून हे करायची ना, म्हणून त्रिकोणी व्हायच्या. आता इकडे तव्यावरती छान असं चपाती भाजायला टाकली. आता व्यवस्थित तर काय पडली नाही, म्हटलं चला असो, छान चपातीला तेल वगैरे लावून घेतलं. चपाती आता दोन्ही साईडने भाजून घ्यायची आहे फक्त. छान असं दोन्ही बाजूने मी तेल लावले. तर बघू शकता आता क्षितिजला पण खूप भूक लागली होती, भाजी पण बनवायची राहिली होती. कारण बाजारच आम्ही केला नव्हता. म्हटलं तर अहो सकाळी सकाळी मंडई घेऊन येतील तेव्हाच आपण काहीतरी भाजीला बनवूया. पण ते म्हटले नको, आपण दोघेच आहोत, तर मी थोडंसंच भाजीपाला आणतो. मग काय त्यांनी फक्त कोथिंबीर आणि बटाटेच घेऊन आली. मेथीची भाजी पण सांगितली होती पण आणली नाही. म्हटलं जाऊ देत. छान अशा इकडं माझ्या चपात्या बनवून झाल्या होत्या. आता जास्त वेळ मी काही शूट घेतलं नाही, कारण मला खूप अर्जंटमध्ये भाकरी बनवायच्या होत्या आणि मग मी फक्त चपात्याच बनवल्या. तर बघू शकता इथे छान अशी माझी चपाती भाजलेली आहे आणि मी असं थोडं सगळ्याच चपात्या बनवून घेतल्या. आणि मला नंतर बाहेर पण जायचं होतं, त्याच्यामुळे फक्त चपात्या बनवल्या. तर दुपारी आमच्याकडे पाऊस पण आला आहे. मी तुम्हाला कालच्याच व्लॉगमध्ये सांगितलं होतं की अजिबातच पाऊस नाही आहे, आणि हे बघा आज अचानक पाऊस आला आहे. आत्तापर्यंत ऊन होतं, आभाळ दाटून आलं आणि अचानक पाऊस आला आहे. तर तुम्ही बघू शकता इकडे तुम्हाला रोडला दिसत असेल, जास्त नाही आहे पण थोडासा येतो आहे. बघू आता हा किती वेळ येईल. खरंच शेतकऱ्यांना पावसाची खूप जास्त गरज आहे, पण पाऊस काही पडत नाही आहे. हे बघू शकता तुम्ही, खूप आभाळ आलं आहे. पूर्ण सगळीकडून ढग दाटून आले आणि पाऊस खरंच अजून 1 तास तरी असंच रिमझिम जरी चालू राहिली तरी शेतकऱ्यांनी पेरलेलं पीक छान येईल असं मला तरी वाटतं. आणि हे बघा शेवग्याला शेंगा पूर्ण वाळून गेल्या, कारण हे तोडायलाच एवढ्या वरच्या आम्हाला जमल्या नाही. आता ते शेंगाच्या ओझ्याने फांद्या खाली वाकल्या. झालं, गेला पाऊस, बंद झाला. थोडीशी रिमझिम आली आणि लगेच पाऊस हा बंद झाला. पण आभाळ भरपूर दाटून आले आणि आणखीन पाऊस येऊ शकतो. व्हिडिओ कुठेही स्किप न करता असाच कंटिन्यू करत राहा. थोडी थोडी रिमझिम येते. तुमच्याकडे पाऊस येतो का ते देखील मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय ते सांगा. झालं, कमी झाला होता पण आता लगेच आणखीन जोरात आला आहे. बघू आता हा पाऊस किती वेळ राहतोय. पाऊस काय थोडा वेळच होता, मग नंतर पण परत आला होता ट्युशनच्या वेळी, पण तो पण लगेच उघडला. म्हटलं चला कशाला ट्युशन बुडवायचं. तर सगळे आपापल्या डोळ्यांना छान असं रुमाल बांधत होते आणि त्यांना ब्लॅकबोर्डवरती मी गोल काढायला सांगत होती. म्हटलं बघू कोणाचं व्यवस्थित गोल येते. अगोदर तर मी साईडला तोंड करून त्यांना गोल काढायला सांगितलं होतं, पण म्हटलं नको, आपण त्यांचा डोळेच बांधून त्यांच्याकडनं गोल काढून घेऊया. पण कोणालाही असं व्यवस्थित गोल काढता नाही आला. पण मुलांना खूप आनंद झाला, कारण आज मॅडम काहीतरी नवीन घेतात याचा त्यांना आनंद होता. तरी बघू शकता गोल त्यांचा होतोय थोडासा, पण थोडंसं चुकतं आहे. म्हणजे गोलच्या आतमध्ये घेतात. तर इकडं सगळे एकमेकांचे डोळे बांधत होती किंवा कोणी आपापले स्वतः डोळे बांधत होती. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनेलवरचे व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.